आदर्श गुरुकुल अकॅडमी मिंची संचलित आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव आणि ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव या दोन्ही शाळा या कॅम्पसमध्ये भरतात। गुरुकुल नावाची संकल्पना पूर्वीपासून या देशामध्ये चालत आलेली आहे। या संकल्पनेचाच आधार घेऊन गुरुकुल पद्धतीने मुलांनी निवासी शाळेमध्ये राहावं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत आणि व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा हा उद्देश ठेवून खरं तर या संकुलाची स्थापना करण्यात आलेली आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून ही शाळा आज समाजाच्या समोर येताना दिसते आहे। खरं पाहिलं तर सूर्यनमस्कार घालून शिवजयंती साजरी करणं हा एक आगळावेगळा उपक्रम या शाळेनं घेतला आणि बुक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्याची नोंद झाली आणि शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करता येते हेही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। सूर्यनमस्कार घालत असताना 1,04,444 सूर्यनमस्कार 400 विद्यार्थ्यांनी घातले, 40 मिनिटांमध्ये घातले आणि खऱ्या अर्थानं खरं तर योगाचा अभ्यास करणारं विद्यालय म्हणून या विद्यालयाला शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येते। आज योगा दिन आहे। 10वा योगा दिन साजरा करत असताना आम्हाला या गुरुकुलाला अत्यंत आनंद होतो आहे। या योगा दिनाचं औचित्य साधून आज विद्यार्थ्यांनी योगासनं केली, सूर्यनमस्कार घातले आणि खरोखरच जो विद्यार्थी आयुष्यभर एक 25 सूर्यनमस्कार जर स्वतः घरी घालेल तर त्याच्या आरोग्याला काडी मात्र धक्का लागणार नाही याची मला खात्री वाटते। आणि म्हणून ह्या देशाचं आरोग्य म्हणजे या नव्या पिढीचं आरोग्य आणि म्हणून या नव्या पिढीच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करीत आहोत। गुरुकुल संकुल वेगवेगळ्या उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असताना दिसतंय। आम्ही शिवजयंतीबरोबरच खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतोय। विविध नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि खरं तर शिवचरित्र वाचनाचा उपक्रमसुद्धा आम्हाला गेल्या वर्षी घेता आला आणि नवीन या शिवजयंती उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यापर्यंत चरित्र समजून सांगायचा प्रयत्न केला। 7 दिवसाचं पारायण झालं आणि हाही उपक्रम खरं तर एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदला गेला आणि शाळेच्या खऱ्या अर्थानं खरं तर यशस्वीतेमध्ये आणखीनच भर पडलेली दिसून येते। आज विविध उपक्रम घेत असताना विद्यार्थ्यांना खरं तर पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्याधिष्ठित ज्ञान देण्याचा, व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न हे संकुल करताना दिसतंय आणि मग यासाठी माझा सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थीसुद्धा मनापासून जीव ओतून काम करताना दिसत आहेत। विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे आमचं ध्येय आहे आणि विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व म्हणजे देशाची खऱ्या अर्थानं संपत्ती वाढवण्याचं काम, देशाची समृद्धी वाढवण्याचं काम या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि म्हणून निश्चितपणे आज योग दिनाचं औचित्य साधून या संपूर्ण भारतातील जनतेला मनापासून मी शुभेच्छा देतो। आज 190 राष्ट्रांनी जे काही योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या सर्व राष्ट्रांनासुद्धा भारताच्या माध्यमातून, देशाच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय